हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना पुरी भाजी बनवते. तर त्यासाठी मी इथं तेल टाकलेलं आहे 2-2.5 पळ्या. तेल ना ॲक्च्युली मी पहिला अगोदर कोथिंबीर वड्या केल्या होत्या, तर त्या तळलेल्या, त्याच्यामुळं तेल असं आहे त्याच्यामध्ये थोडं कोथिंबीरीचं. तर इथं मी 2 टोमॅटो कट केलेले, 2 टोमॅटो टाकले. त्याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता आणि 1 टोमॅटो मिडियम साईजचा तो पण कट करून टाकलेला. आणि मसाले मी आपले जे आहे रेग्युलर तेच वापरलेले इथं. अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी पाणीपुरी म्हणू लागली, पुरी भाजी आपली. आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट घातली आणि छानसं मस्त परतायचं तेल सुटेपर्यंत. थोडंसं मीठ ॲड करते मी आणि नंतर पण टाकणार आहे मी, जेणेकरून आपलं हे कांदा आणि टोमॅटो मऊ होईल. मिठाने कसं लवकर मऊ होतं, म्हणून थोडंसं मीठ मी परत नंतर टाकत असते आणि थोडंसं शिजताना टाकते, जेणेकरून इझी जाईन आपल्याला टोमॅटो आणि कांदा मऊ पडायला. त्याच्यानंतर वाटाणे टाकला आहे मी, 1 वाटी वाटाणा टाकला आहे आणि 2 मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेला आहे मी. वाटाणा ना मी आता वाटाण्याचं सीझन संपत आले, त्याच्यामुळं मी 2 किलो घेऊन ठेवला होता स्टोअर करून फ्रीजमध्ये. तर त्याला बघा किती मोठे मोठे असे कोंब आलेले आहे, पण काय हरकत नाही, चालतात, काय होत नाही त्याला. तर हे बघा इथं मस्त असं आणि मी ना गरम पाणी ॲड केलं याच्यामध्ये, मस्त तरी पण येते. मी पावडर वगैरे कुठलं वापरत नाही, त्याच्यामुळं नॅचरली तरी येते असे. तर हे बघा आपली पुरी भाजी तयार आहे. माझ्याकडं कसुरी मेथी नव्हती, नाहीतर कसुरी मेथीनं छान लागते अजूनच. कधी कधी काही नसलं तर ॲडजस्ट करावं लागतं, म्हणून तर म्हणलं आहे कमी साहित्यात झालेली आपली परत आणि पटकन होते परत. इथं मी पुऱ्यांचं मीठ म्हणू लागले, पीठ मळलेलं मी मळून ठेवलं होतं थोडंसं, 5 मिनिटच ठेवलेलं. आणि पुऱ्या आपण असं तळून घ्यायच्या छोट्या छोट्या करून. हे बघा तयार आहे आपली झटपट पुरी भाजी रेसिपी.